बिबट्याचा प्रश्न राज्य आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी शरद सोनवणे करतात। एक बिबट्यांना जेरबंद करता येईल, एका बिबट्याला जेरबंद करता येईल असं रेस्क्यू सेंटर बांधा असं देखील सोनवणेंनी म्हटलंय। बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे। बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला। बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपूरमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर केल्याचं समोर आलंय। जिल्हा परिषदेचे 10 शिक्षक आणि 2 अभियंते निलंबित करण्यात आलेत। दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतर मुख्याधिकाऱ्यांची कारवाई आहे। 73 दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी देखील करण्यात आली आहे। तर राज्यात गेल्या 6 वर्षात 30 लाख नागरिकांना कुत्रा चावल्याची माहिती आहे। रेबीज झाल्यानं 30 जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात तशी कबुली दिली आहे। बघूयात पुढची बातमी। आंबेगाव तालुक्यातील मनसर वन परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांची भीती वाढली आहे। याच दरम्यान वन विभागानं स्थानिकांच्या मदतीनं 2 बिबट्यांसह 2 बछड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे। बातमी हिंदू समाजाविरोधामध्ये मस्ती करणारे 2 पायांवरती घरी जाणार नाहीत असं राणे म्हणतात। मंत्री नितेश राणे यांचं हे वक्तव्य आहे। सरकार म्हणून केवढे ताकदीने हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत। आम्ही जेव्हा ठणकावून सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, सर्वात सुरक्षित हिंदू समाजाला ठेवण्याची जबाबदारी आमची आहे। तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा। या केस संदर्भात पूर्ण पद्धतीने 100% न्याय या कुटुंबाला देण्याची जबाबदारी आमची असेल आणि पुढेही कोणीही माझ्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी काळजी शब्दापलीकडे कृतीतून घेणार मी। म्हणून निश्चिंत राहा। ह्याच्यानंतर कोणी जे मस्ती करतील ना परत 2 पायावर घरी। तर पुणे, नाशिक, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं वनमंत्री गणेश नाईकांनी सांगितलंय। बिबटे वन्यजीव राहिले नसून उसातील जीव झाले आहेत असं देखील गणेश नाईक म्हणतात। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे वाढवले जात आहेत असं नाईकांनी सांगितलंय। 1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडा असं देखील मी सांगितलं असं गणेश नाईकांनी स्पष्ट केलंय। तर उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही असं रोहित पवार म्हणतात। ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। पूर्वी बिबटे किंवा वाघ हे वनातले प्राणी वन्यजीव, परंतु आता ते बिबटे वन्यजीव राहिलेले नाहीत, ते उसातले जीव झालेले आहेत। शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 1200 पिंजरे लावले जाणार आहेत। अहिल्यानगरमध्ये तशीच तरतूद केलेली आहे, नाशिकमध्ये केली। मी असं म्हटलं की 4 लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो। याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे। ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे। जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे। कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे। पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे। बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही।